वरून बीजेपीचा भ्रष्टाचार नाही. आपणच शेतकरी वर्ग बेसळ करतो. सुजय विखे पण तरुण आणि तडफदार आहे आणि कामाला सक्षम. धनंजय मुंडे आणलं इथं उद्घाटनाला, काय रस्त्याचं काम झालंय? इलेक्शन लढवायची तर कामाच्या याच्यावरती लढवा. आम्ही विकास केलाय, हे केलंय, ते केलंय. विजय आवटी यांनी सांगितलेलं आहे यांचे रात्रीच्या 12 नंतर कोणतरी यंत्रणा चालती. तुम्ही आमदारांवरती लयच रोष खाऊ नये. दिलेले शब्द पूर्ण नाही केले तर की आमदार म्हणतात आता आम्ही संसद बंद पाडू, तर झाले संसद बंद पाडायला. शेतकऱ्यांचा प्रश्न ते काहीच नाही करू शकत, फक्त त्यांची स्टंटबाजी. आणि स्टंटबाजीन ते म्हणतात मला राहायला घर नाही, माझं गळक घर आहे. मग याच्यावरून आपण पारनेरच्या आणि नगर दक्षिणच्या लोकांनी याच्यावरून एकच अभ्यास घ्यायचा. ज्या माणसाला आपल्या घर सुधारता येत नाही तो नगर दक्षिण काय सुधारवणार आहे? ज्याला आपला घर 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 नीट करता नाही आलं तर तो आपल्या नगर दक्षिणचा काय विकास करणार आहे? काय वडिलांना राहण्यासाठी ते चांगले रूम मध्ये राहतात. की कांदा प्रश्नावरती त्यांनी आंदोलन केलं होतं, त्यावेळेची जी व्हिडिओ होती त्याच्यावर काय मत ती वाटतं? फक्त स्टंटबाजी. जर त्याला मराठा समाजाचा एवढाच कळवळ होता ना, तर जारांगे पाटील इथं आले होते त्यावेळेसच राजीनामा द्यायचा होता. त्यांना 4 जूनला कळून जाईल. घरात सत्ता पाहिजे, बाकी काही नाही. कुठं पियायला म्हणतात त्याचा बाप येतोय, अशी बोलण्याची पद्धत आहे का त्यांची? आज बिहार व्हायला काय वेळ लागतोय मग? तसंही झालंय जे पार्टनरचं बिहार. आता म्हणतात आम्ही या ठिकाणी MIDC करू, काय हप्ते खायला? त्यांचे हप्ता वसुली स्वतः निलेश लंकेच कारणीभूत आहे. त्याकडे फुटू मी त्यांना मतदान केलं होतं. विजूभाऊ आवटी तर ते आता त्यांच्या विरोधात बोलतात, पण त्यांच्याच हातावर जर विचार केला तर निलेश लंकेंचं मोठं गोंधन कोरलेलं आहे. ही तर खासियत आहे लंके साहेबांची.